आज देवी कामाख्येचे मासिक पाळीचे 3 गूढ दिवस आणि त्याचबरोबर अंबुबाची मेळ्याचे रहस्य आपण जाणून घेणार आहोत. महिन्याची एक गूढ सकाळ. आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर वसलेल्या नीलाचल पर्वतावर धुक्याची चादर पसरलेली असते. हजारो नव्हे तर लाखो भक्त, साधू, अघोरी, तांत्रिक आणि पर्यटक एका अद्भुत घटनेचे साक्षीदार होण्यासाठी येथे जमा होऊ लागतात. कारण सुरू होतो अंबुबाची मेळा, असा धार्मिक उत्सव ज्याची तुलना जगातील कोणत्याही इतर उत्सवांशी करता येणार नाही. येथे देवी कामाख्येच्या वार्षिक रजस्वला पर्वाचा उत्सव साजरा केला जातो. भारतातील 51 शक्तिपीठांपैकी एक मानले जाणारे कामाख्या टेम्पल हे मंदिर केवळ श्रद्धेचे केंद्र नसून गूढता, तंत्रविद्या आणि प्राचीन परंपरांचे जिवंत प्रतीक आहे. असे मानले जाते की सृष्टीच्या आरंभापासून स्त्री शक्ती हीच निर्माण शक्ती आहे आणि कामाख्या मंदिर त्या शक्तीचे मूर्त स्वरूप आहे. पौराणिक कथेनुसार राजा दक्षाच्या यज्ञात भगवान शिवांचा अपमान झाल्यानंतर देवी सतीने आत्मत्याग केला. भगवान शिव दुःखाने व्याकुळ होऊन सतीचा देह घेऊन तांडव करू लागले. सृष्टीचा विनाश टाळण्यासाठी भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने सतीच्या शरीराचे अनेक तुकडे केले. ज्या ठिकाणी देवीचा योनी भाग पडला ते ठिकाण म्हणजे कामाख्या शक्तिपीठ. म्हणूनच येथे देवीची प्रतिमा नाही तर गर्भगृहात असलेल्या नैसर्गिक योनी कुंडाची पूजा केली जाते. या कुंडातून सतत वाहणारा झरा जीवन, सर्जन आणि स्त्री शक्तीचे प्रतीक मानला जातो. इतिहासकारांच्या मते हे मंदिर अत्यंत प्राचीन आहे. अनेक आक्रमणे, युद्धे आणि राजवटींचे बदल पाहूनही कामाख्येची परंपरा अबाधित राहिली. 16व्या शतकात कोच राजवंशातील राजा नरनारायण आणि त्याचा भाऊ चिलाराय यांनी मंदिराचे पुनर्निर्माण केल्याचे मानले जाते. आजचे मंदिर स्थापत्यकलेचा एक अद्भुत नमुना मानले जाते. मंदिराच्या शिखरावर असलेली मधमाशांच्या पोळ्यासारखी रचना आणि त्यावरील शिल्पकला पाहून प्रत्येकजण थक्क होतो. मंदिर परिसरात देवीच्या 10 महाविद्यांशी संबंधित अनेक लहान मंदिरे आहेत. काली, तारा, भुवनेश्वरी, छिन्नमस्ता, त्रिपुरसुंदरी यांसारख्या शक्तिरूपांची येथे पूजा केली जाते. त्यामुळे तांत्रिक परंपरेत कामाख्येला विशेष स्थान आहे. दरवर्षी जून महिन्यात सूर्य मृग नक्षत्रात प्रवेश करतो आणि पावसाळ्याची सुरुवात होते. याच काळात अंबुबाची मेळा भरतो. अंबुबाची या शब्दाचा अर्थ आहे पृथ्वीच्या गर्भातील जीवनदायी शक्तीचे जागरण. प्राचीन कृषी संस्कृतीत हा काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जात असे. असे मानले जात होते की या काळात पृथ्वी माता रजस्वला होते आणि नवीन जीवन निर्माण करण्यासाठी स्वतःला तयार करते. म्हणूनच या 3 दिवसात काही भागात शेतीची कामे, नांगरणी आणि भूमी खणण्याची कामे टाळली जातात. ही परंपरा निसर्गाविषयी असलेल्या आदराची आणि कृतज्ञतेची साक्ष देते. अंबुबाची मेळ्याच्या पहिल्या दिवशी मंदिराचे दरवाजे बंद होतात. लाखो भक्त मंदिराबाहेर थांबतात. कोणतेही दर्शन होत नाही. गर्भगृह पूर्णपणे बंद केले जाते. या काळात देवी विश्रांती घेत असल्याचे मानले जाते. मंदिरातील पुजारीही काही विशिष्ट नियमांचे पालन करतात. वातावरणात एक वेगळी शांतता आणि गूढता पसरलेली असते. पण मंदिराबाहेर मात्र साधू संतांच्या तंबूंनी एक वेगळे जग उभे राहिलेले असते.
नागा साधूंच्या मिरवणुका, तांत्रिक साधकांचे जप, अघोरींच्या साधना आणि भक्तांच्या अखंड रांगा, हे दृश्य पाहण्यासाठी देश विदेशातील पर्यटकही येथे येतात. आणि मग सुरू होतो सर्वात चर्चित चर्चा, लाल पाण्याचे रहस्य. श्रद्धेनुसार या काळात गर्भगृहातील पवित्र झऱ्याचे पाणी लालसर होते. अनेक भक्त याला देवीच्या रजस्वलेचे प्रतीक मानतात. काही कथांनुसार ब्रह्मपुत्रा नदीच्या काही भागातील पाण्यालाही लालसर छटा दिसल्याचे सांगितले जाते. तथापि याबाबत ठोस वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत. काही संशोधकांचा अंदाज आहे की मातीतील नैसर्गिक खनिजे, लोहतत्व किंवा इतर पर्यावरणीय कारणांमुळे पाण्याचा रंग बदलू शकतो. पण लाखो भक्तांसाठी हा वैज्ञानिक प्रश्न नसून श्रद्धेचा विषय आहे. त्यांच्या मते ही देवीच्या सजीव उपस्थितीची अनुभूती आहे. कामाख्या मंदिराला तंत्रसाधनेचे जागतिक केंद्र मानले जाते. अनेक तांत्रिक ग्रंथांमध्ये या स्थानाचा उल्लेख आढळतो. असे मानले जाते की येथे साधना केल्यास आध्यात्मिक शक्ती प्राप्त होतात. म्हणूनच अंबुबाची मेळ्याला तंत्र महाकुंभ असे सुद्धा म्हटले जाते. रात्रीच्या वेळी मंत्रोच्चारांचे आवाज, धुपाचा सुगंध, शेकडो दिव्यांचा प्रकाश आणि साधकांच्या ध्यानमग्न मुद्रा संपूर्ण परिसराला एखाद्या गूढ जगाचे रूप देतात. अनेक भक्त सांगतात की या काळात त्यांना एक विलक्षण आध्यात्मिक ऊर्जा जाणवते. 3 दिवस संपल्यानंतर 4थ्या दिवशी मंदिराचे दरवाजे पुन्हा उघडले जातात. लाखो भक्त जय माता कामाख्या याचा जयघोष करत दर्शनासाठी धाव घेतात. यावेळी भक्तांना लाल रंगाचे पवित्र वस्त्र प्रसाद म्हणून दिले जाते. याला अंगवस्त्र किंवा रक्तवस्त्र असे म्हटले जाते. श्रद्धेनुसार हे वस्त्र देवीच्या सर्जनशक्तीचे प्रतीक आहे. अनेक जण ते आपल्या घरात जपून ठेवतात आणि सुख, समृद्धी व संरक्षणाचे प्रतीक मानतात. आजच्या आधुनिक जगातही कामाख्या मंदिर जगभरातील संशोधक, इतिहासकार, धर्मतज्ञ आणि पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. काहींसाठी हे श्रद्धेचे केंद्र आहे, काहींसाठी प्राचीन भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्याचे स्थान आहे, तर काहींसाठी हे न उलगडलेले रहस्य आहे. परंतु एक गोष्ट निर्विवाद आहे, कामाख्या मंदिर स्त्रीत्वाचा सन्मान करते. ज्या नैसर्गिक प्रक्रियेकडे अनेक समाज अजूनही संकोचाने पाहतात, त्याच प्रक्रियेला येथे दैवी शक्तीचे रूप मानले जाते. कदाचित म्हणूनच हजारो वर्षानंतरही नीलाचल पर्वतावर वसलेले हे शक्तिपीठ लाखो लोकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. आजही जेव्हा अंबुबाची मेळ्याची सुरुवात होते, तेव्हा लाखो भक्त एका प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी येथे येतात. देवी कामाख्येच्या या 3 गूढ दिवसांमागे नेमके काय दडले आहे? श्रद्धा, विज्ञान, प्राचीन परंपरा की या सर्वांच्या पलीकडील एखादी अदृश्य दैवी शक्ती? उत्तर काहीही असो, पण कामाख्या मंदिराची कथा आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देते. सृष्टीतील सर्वात मोठी शक्ती म्हणजे निर्माण करण्याची शक्ती, आणि त्या शक्तीचा आदर करणे हीच खरी भक्ती आहे. जय माता कामाख्या. कामाख्या देवीची ही कथा केवळ एक मंदिराची किंवा धार्मिक परंपरेची कथा नाही. ही कथा आहे
स्त्री शक्तीच्या सन्मानाची, सृष्टीच्या निर्मितीची आणि निसर्गाशी असलेल्या आपल्या नात्याची. हजारो वर्षापूर्वी जेव्हा जगातील अनेक समाजांना स्त्रीच्या जैविक प्रक्रियेबद्दल फारशी समज नव्हती, तेव्हा भारतीय संस्कृतीने मासिक पाळीसारख्या नैसर्गिक प्रक्रियेलाही दैवी स्वरूप दिले. कामाख्या मंदिर आपल्याला शिकवते की जीवन निर्माण करणारी शक्ती हीच सर्वात पवित्र शक्ती आहे. आजच्या आधुनिक जगात विज्ञानाने खूप प्रगती केली आहे, पण त्याचबरोबर समाजात अजूनही मासिक पाळीबद्दल अनेक गैरसमज, संकोच आणि अंधश्रद्धा आढळतात. अशा वेळी कामाख्या मंदिराचा संदेश अधिक महत्त्वाचा ठरतो. हे मंदिर आपल्याला सांगते की मासिक पाळी ही लाज किंवा अपवित्रतेची गोष्ट नसून निसर्गाने दिलेली एक जीवनदायी प्रक्रिया आहे. स्त्रीचा सन्मान, तिच्या शरीराचा आदर आणि तिच्या योगदानाची जाणीव हा या परंपरेचा खरा अर्थ आहे. कामाख्या देवीची कथा श्रद्धा आणि विज्ञान यांच्यात संघर्ष निर्माण करत नाही, तर दोन्हींचा आदर करायला शिकवते. श्रद्धा आपल्याला अध्यात्माची जाणीव करून देते, तर विज्ञान सत्य शोधण्याचा मार्ग दाखवते. दोन्हींचा समतोल साधणे हेच आजच्या काळाचे खरे शहाणपण आहे. म्हणूनच कामाख्या मंदिराचे रहस्य लाल पाण्यात किंवा बंद दरवाजांच्या मागे नाही. या कथेचे खरे रहस्य आहे स्त्री शक्तीचा गौरव, निसर्गाविषयीचा आदर आणि जीवन निर्माण करणाऱ्या शक्तीप्रती कृतज्ञता. कदाचित म्हणूनच हजारो वर्षानंतरही लाखो भक्त नीलाचल पर्वतावर येतात, देवीसमोर नतमस्तक होतात आणि एकच प्रार्थना करतात, हे माता, जशी तू संपूर्ण सृष्टीला जीवन देतेस, तशीच आमच्या जीवनातही सुख, समृद्धी, ज्ञान आणि शक्तीचा प्रकाश कायम ठेव. जय माता कामाख्या. स्त्री शक्तीचा सन्मान हाच खरा धर्म आणि निसर्गाचा आदर आहे.